ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मला वाटते अंतरित्वावतावे तुझ्या दासबोधासी त्वाबोधवावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीराम श्रीराम। सगळ्यांच्या अंतरंगातील अंतरात्म्याला मनापासून वंदन करून संत सवनाला सुरुवात करते। मागच्याला आपण दासबोध दशक पहिला समास चौथा सद्गुरु स्तवन बघितलं होतं। आणि सद्गुरु म्हणजे काय, की सद्गुरु म्हणजे परब्रह्मच, परब्रह्म तत्वच, त्याच्याशी ऐक्य पावलेलं असं सद्गुरु पद। आणि ते काय करतं ते कुणाला समजतं, अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्स्थितीच्या खुणा अंतर्निष्ठांना जाणती। म्हणजे ते होऊन जसं मागच्याला म्हटलं तर आई होऊन पाहावं लागतं की आई म्हणजे काय, तोपर्यंत कळत नाही। तसं सद्गुरु साठी किती उपमा बघितल्या आपण मागच्या वेळेला, आणि त्या सगळ्या फोल ठरल्या। आता प्रश्न असा पडतो की समर्थांनी लिहिलेलं आहे पहा, आपण नाही, समर्थ आहे। मग त्यांनी सद्गुरूंचं एवढं वर्णन केल्यानंतर पुन्हा संतस्तवन का बरं लिहिलं असेल, हा प्रश्न मी मागच्या वेळेला उपस्थित केला होता। आज संतस्तवन सगळ्यांनी वाचून आलेले आहात असं मी समजते। एकूण ओव्यांची संख्या आहे याच्यामध्ये 26 ओव्यांचा हा छोटासा असा संतस्तवनाचा समास, रम्य उदाहरणं दिलेली आहेत संतांची। आता मला अगदी पहिल्यांदा ज्यावेळेला वाटलं ना त्यावेळेला प्रश्न पडला की सद्गुरु आणि संत एकच नाही का। जे जे वर्णन सद्गुरूंचं आहे, जो पहिलं पारी लावतो, जो परमार्थ आकळतो, शिष्याला जो जन्ममरणाच्या चक्रातून सोडवतो, जो सायुज्य मुक्तीचा अधिकारी बनवतो, तो सद्गुरु। आणि मग संत म्हणजे काय, संत म्हणजे म्हणते ते सगळं वर्णन, संतांचं सगळं वर्णन तसंच दिलेलं आहे। आनंदाचे स्थळ, विश्रांतीची विश्रांती, निज तृप्तीची तृप्ती, तृप्तीची निज तृप्ती, विश्रांतीची विश्रांती, भक्तीची फलश्रुती, समाधानाचं मंदिर, असं सगळं संतांचं वर्णन केलेलं आहे। मग तो संत आणि सद्गुरू मध्ये फरक काय, हा मोठा प्रश्न पडला मला। आणि कसं असतं डोक्यात आपल्या ते असलं चालू, आणि एकदा कपडे आणायला गेले बाजारात, रेडीमेड मुलीसाठी फ्रॉक मिळतोय का बघायला गेलं ते, कारण ही गोष्ट आहे 2000 सालची, म्हणजे याला 25 वर्ष झाली। आणि त्यावेळेला म्हणजे मग मी ते तिथे कपडे बघायला गेले, फ्रॉक बघायला गेले, मापाचा रंग आवडला तर काठ नाही आवडला, फॅशन आवडली तर माप नाही होत आहे, मापाप्रमाणे घ्यायला गेलं तर बरोबर नाही वाटत आहे। शेवटी वैतागून कापड घेतलं तिच्या आवडीचं, तिचं माप दिलं आणि फ्रॉक शिवून घेतलं। तुम्हाला काय सांगताय, संतस्थवन सांगताना ही काय बडबड मध्ये। मला तिथे स्पार्क झालं, तिथे कळलं की मापाचा शिवलेला फ्रॉक हा तिच्यासाठीच असतो।
एखाद्याचा हात लांब असतो, एखादा हात थोडा जाड असतो, काप कमी जास्ती असते, मानेची ठेवण थोडी वेगळी असते. शिवलेला कपडा हा त्या माणसाच्या गरजेप्रमाणे, त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या फिटनेस प्रमाणे शिवला जातो आणि तो परफेक्ट बसतो. हे त्या शिंप्याकडे जेव्हा शिवायला टाकलं तेव्हा मला सद्गुरू आणि संतचा फरक कळला. सद्गुरू कुणाला म्हणायचं? संत सगळेच असतात, सगळे संत आहेत. गजानन महाराज संत आहेत, स्वामी समर्थ संत आहेत, समर्थ रामदास स्वामी आपले संत आहेत, तुकाराम महाराज संत आहेत, ज्ञानेश्वर महाराज संत आहेत. पण ज्या वेळेला आपण एखाद्या संतांचा अनुग्रह घेतो, माझ्या कुवतीप्रमाणे मी ज्याला त्याला शरण जाते, मी उपदेश मागते त्याच्याकडे की माझा उद्धार करा, मी तुम्हाला शरण आलेली आहे, माझा उद्धार करा, मला या जन्ममानाच्या चक्रातून सुटवा, मला काही नको, मला तुमचे चरण हवेत, मला प्रत्यक्ष भगवंताची भेट घडवा, तुम्ही आणि मी एकच आहोत असं करून टाका, असं तळमळीने सांगतो, शरण येतो. तेव्हा तो संत आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या पूर्व उपासनेप्रमाणे, आपल्या साधनेप्रमाणे आपल्याला अनुग्रह देतात, उपदेश करतात, समजावून सांगतात, आपल्याला समजेल अशा भाषेत सांगतात आणि आपली प्रगती झपाट्याने घडवून आणतात. त्यांचं पाठीमागे इंजिन असतं. ते बघा, वाऱ्यावर चालणारी बोट आणि इंजिन लावलेली बोट फरक आहे की नाही? वाऱ्यावर चालणारी बोट इकडे तिकडे इकडे तिकडे कुठे जात असते, पण इंजिन लावलेली बोट त्या त्या मार्गाला जाते बरोबर. तसं परमपूज्य आदरणीय ब्रह्मांड नायक काणे महाराज बेळगावचे माझे सद्गुरू आहेत, माझे सद्गुरू. ते इतरांसाठी संत आहे. यांनी कोणीतरी गजानन महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे, गजानन महाराज हे त्यांचे सद्गुरू आहे, बाकी सगळ्यांसाठी संत आहे. सद्गुरू त्याला कळलं का? मला ते म्हणजे त्या दुकानामध्येच पार झालं की हा मापाचा शिवलेला फ्रॉक आणि माप प्रमाणे म्हणजे 40 नंबर आहे, 30 नंबर आहे, 32 नंबर आहे, काय जो नंबर असेल तो, 25 नंबर, 40 नंबर, त्या नंबरचा कपडा विकत घेतलेला हा घातला तर तो घड्यासारखा होतो, तो फिट बसत नाही. सद्गुरू आपल्याला हात धरून मुळी पहिलं पाराला नेतातच, आपल्याला उपदेश करतात. माझे सद्गुरू आहेत, परब्रह्म आहे ते. पण संत म्हणजे सद्गुरू नाही आहेत का? हो आहेत की. संत कसे आहेत? मेघवृष्टी परी करू उपदेश असं म्हणतात. मेघवृष्टी परी करू उपदेश. मेघवृष्टी परी म्हणजे पावसाचं पाणी पाहत नाही की हा दगड आहे, धोंडा आहे, काय आहे, याचा मी उपदेशाला करू का नको. सूर्य बघत नाही की इथे प्रकाश देऊ का नको. संत असे मेघवृष्टी परी उपदेश करू, सगळ्यांसाठी उपदेश करतात, ते संत असतात. सारखा उपदेश. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, कितीतरी अभंग लिहिले. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव, हरिपाठ लिहिला, सगळ्यांसाठी खुला आहे. पण मी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी जाऊन तो उपदेश सगळ्यांसाठी आहे, माझ्यासाठी सुद्धा आहे, माझ्यासाठी सुद्धा आहे. पण मी अनन्य शरण भक्ती नाही, जेव्हा त्यांच्या पायाशी जाते, त्यांचा उपदेश, नरदेह हे धर्मक्षेत्र, नरदेह हे असं क्षेत्र आहे की तिथे उपदेश करता येतो, केलेला समजतो आणि समजलेला आचरणात आणता येतो. आणि म्हणून ज्या वेळेला एखादा संत मी शरण जाऊन त्याच्या उपदेशाची वाट पाहते, उपदेश मागते आणि त्याचा अनुग्रह घेते, याचा अर्थ त्याचा विचार, त्याचा उपदेश
त्याची आज्ञा 100% पाळते. तो माझा सद्गुरू झाला. इतरांसाठी तो संत आहे. सगळ्यांना काणेबारांनी भरपूर लेखन केलेलं आहे, प्रवचन भरपूर केलेली आहेत, मनोबोधावरती सुंदर विवेचन केलेलं आहे. 365 दिवसांचं जसं ब्रह्मचैतन्य गोंदलेकरांचं आहे तसं काणे महाराजांचं आहे. हे सगळ्यांसाठी खुलं आहे. पण मी अनुग्रह घेतल्यानंतर माझी क्षमता काय, माझी साधना कुठली आहे, गेले कित्येक जन्मांची, कारण त्यांना पुढचं आणि मागचं सगळं दिसत असतं, आपल्याला फक्त समोरचं दिसतं. ते पाहून कशी माझी प्रगती होईल. काय दिलं तर काय, भांड आमचं एवढंच आणि त्याच्यात कोंबायला गेलं भरपूर तर ते बाहेरच सांडेल, हे सद्गुरूंना माहिती असतं. त्यामुळे त्याच्यात माव आहे, अल्पमती, अज्ञानी आहे. याच्याकडे काय द्यावं, किती द्यावं. लहान मुलगा आहे, खूप आवडतं हो त्याला खायला, लाडू खूप आवडतो, म्हणून अख्खा कोण तर खाता येईल का, नाही खाता. एवढंच तोंड तिचं बारीकचं, किती लाडू घालावा, थोडं थोडं बनवावं लागतं हो. तसं सद्गुरू संत ह्याच्यातला फरक मला जो समजला तो मी सांगण्याचा प्रयत्न केला. संतांचं वर्णन काय काय सांगावं. संतांचं वर्णन 1 ते 12 या ओव्यांमध्ये सगळा परमार्थ सांगितलेला. आपण 1 ते 12 ओव्या जर का बघितल्या तर त्याच्यामध्ये सगळा परमार्थ म्हणजे काय, परब्रह्म तत्व कसं आहे त्याचं सगळं वर्णन आहे. आणि 13 ते 26 या ओव्यांमध्ये संत संगतीने परमार्थ प्राप्ती करून देणं हे संतांचं महात्म्य आहे, हे संतांचं कौशल्य, ही संतांची कला आहे. आणि संतांच्या संगतीमध्ये हे सहज घडतं, सहज घडतं. लोखंडाला चुंबक लावला की त्याच्यात चुंबकत्व आपोआप येतं, लावला की बाजूला नुसता ठेवला की सुद्धा येतं. स्पर्शच व्हायला पाहिजे असं पण नाहीये. मध्ये कागद असला आणि खाली चुंबक ठेवलं तर वरच्या लोखंडाच्या खिळ्यात चुंबकत्व येतं. बकुळीचं झाड बहरलेलं असलं की सुगंध येतो. संतांचं हे कार्यच आहे की माझ्यातल्या उणीवा जाणून घेऊन त्याचा प्रगती कशी होईल आणि तो परमार्थाला कसा लागेल, परमार्थ तत्व त्याला कसं उमजेल, कळेल. वेद आणि श्रुती आपण पहिल्या 2-3 समासामध्ये पाहिलेलं आहे की वेद आणि श्रुती सुद्धा थकले जिथे, परब्रह्म तत्व कसं आहे शब्दांनी सांगितलं, एक वेळ प्रयत्न केला पण अनुभव नाही दिला, अनुभव नाही देऊ शकले. वेद आणि इतर शास्त्र तो अनुभव नाही देऊ शकले. मूळ माया लज्जायमान झाली, शारदेचं स्तवन करताना आठवत आहे आपल्याला, सद्गुरूंचं वर्णन करताना की मूळ माया लज्जायमान झाली, तिला सुद्धा वर्णन करून अनुभव देता येईना. पण हे सद्गुरू, हे संत आम्हाला तो अनुभव आणून देतात. म्हणून सर्वश्रेष्ठ कोण आहेत तर सद्गुरू आणि संत आहेत. त्यांना मी प्रणाम करतो, त्यांना वंदन करतो, त्यांना अनन्य भावाने शरण जातो. असं समर्थ म्हणतात, त्यांची कृपा व्हावी आणि माझी प्रतिभा बहरून यावी, माझा विकास व्हावा, माझ्या बरोबर इतरांचाही विकास व्हावा. संत हे आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंद, आनंदाशिवाय नाहीच आहे हो काही त्यांच्याकडे. संत हे आनंदाचं स्थळ आहे आणि विनाकारण आनंद आहे ना. आम्हाला आनंद होतो पण तो विषयावरती, एखाद्या पदार्थावरती, एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्या प्रसंगावरती, एखाद्या स्थितीवरती असं अवलंबून असतो. संतांचा आनंद अखंड आनंदाचा झरा वाहतोय त्यांच्याकडे हो, आनंदाचा झरा सतत वाहतोय. आणि मग ह्या अशा आनंदाच्या सद्गुरूंच्या संतांच्या सहवासात आलो की आनंद आपल्याला मिळणारच आहे. अहो आपण साधा अत्तर लावून गेलो अंगाला आणि जर का बाहेर असे पडलो तर प्रत्येकाला काही लावावं लागत नाही, तो सुगंध आपोआप पसरतो, कारण आपल्याकडे अत्तर लावलेलं आहे ना अंगाला. तसा आनंद, ते आनंदमयच आहेत, आनंद स्वरूपच आहेत. मय, मय म्हणजे संपूर्ण भरलेले.
शुभानंदाने नुसते दुथडी भरून जाते त्यांचं मन, अंतःकरण, चित्त, सगळा देह. आणि आपण सगळे देहबुद्धीमध्ये असलेले लोक, सामान्य लोक देहबुद्धीत आहेत, आत्मबुद्धीत नाहीये. आणि त्यामुळे तो आनंद, ती शांती, ती तृप्ती, विश्रांतीची विश्रांती म्हटलंय हो. काय शब्द तरी सुचतात खरंच. विश्रांतीची विश्रांती असं एका ठिकाणी म्हटलंय. म्हणजे तुकाराम महाराज पण असंच म्हणतात ना, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदू. भाग गेला क्षीण गेला. आपण खूप दमलो, खूप दमलो, याचं वाटतं विश्रांती पाहिजे आता. पण ही विश्रांती आपल्याला काही काळासाठी असते. काही लोक म्हणतात, मी ऐकलेलं आहे बरं, की एखादी व्यक्ती गेली की आता ती अखंड विश्रांती आहे म्हणे तिला. कुठली विश्रांती? स्थूल देह जळून जातो, गाडला जातो, पुरला जातो ज्याच्या ज्याच्या धर्माप्रमाणे. पण सूक्ष्म देह वासनामय, तो स्वस्थ बसत नाही, पुन्हा तो जन्म घ्यायला प्राप्त पडतो. त्यामुळे विश्रांतीची विश्रांती, अखंड विश्रांती काही तिथे नाहीच आहे. कसला भय नाहीये, कसली चिंता नाहीये, कसली काळजी नाहीये, पूर्ण तृप्ती आहे, पूर्ण तृप्ती. आणि ही काय अशी? कारण ते पूर्णच झालेले आहेत, परब्रह्म स्वरूपच झालेले आहेत. म्हणून ते विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निज तृप्ती, तृप्तीची निज तृप्ती, स्वतः तृप्तीचीच ते तृप्ती आहे. काय शब्द आहे. समाधानाचं मंदिर आहे म्हणे हे आमचे संत, समाधानाचं मंदिर आहे, सायुज्य मुक्तीचं माहेर आहे. 4 मुक्ती आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. पुढच्या 3ऱ्या वगैरे दशकात पाहायचंच आहे आपल्याला. त्या ह्याच्यातली सायुज्य मुक्ती जी आहे ना, ती शाश्वत आहे. आणि पहिल्या 3 मुक्ती ज्या आहेत त्या सगळ्या अशाश्वत आहे, म्हणजे संपणाऱ्या. मग सायुज्य मुक्ती म्हणजे ऐक्य, परब्रह्माशी ऐक्य ज्याला पावलं जातं, पुन्हा येणे नाही, जाणे नाही, जन्म मरण बंधन तुटले अशी अवस्था. मग आपण आनंदमयच होऊन जातो, तृप्तीच मिळते, समाधान रूपच होऊन जातो. पण ह्या अनुभव आहे, लक्षात घ्या. आणि तो अनुभव सद्गुरू आपल्याला आणून देतात. आणि म्हणून ते सर्वात श्रेष्ठ आहे. ते कसं आहे, श्रीमंत आहे. आमच्या काळेकाकांच्या घरी श्रावणी सोमवारी तांदूळ शिजवायला, सोमवारचा उपास सोडायला तांदूळ नव्हते राहत. मातृश्रींना हुंका आला की घरात तांदूळ नाही शिजवायला, अशी परिस्थिती होती. माझे महाराज निवांत होते, म्हणाले रामाला काळजी आहे ना, काहीतरी आपत्ती आली होती खूप, निवांत. आणि कुणीतरी तांदूळ आणून ठेवले रामाच्या प्रतीने समोर. कोणी घरी येण्यासारखं नव्हतं, काही कल्पना नव्हती. राम काळजी कशी घेतो ह्याच्यावरती विश्वास होता. डोळ्यात पाणी नाही आलं, कुठली शंका नाही आली मनात, कुठली भय नाही वाटलं, चिंता नाही वाटली. उलट म्हणाले, कोण भरल्या घरात रडतंय तांदूळ नाही म्हणून? काय हिंमत आहे हो. आमच्याकडे कणिक संपायच्या आत आम्ही 2 दिवस आधी कणिक आणून ठेवतो. सामान्य माणसं नको बाई, सगळं संपलं असं नको. ते बरोबरच आहे, व्यवहार आहे. ही निज तृप्ती आहे. आणि आज एवढं वैभव आहे, एवढं वैभव आहे, सोन्या चांदीच्या पादुका आहेत, मढवलेलं मंदिर आहे. रामाची एकदा कृपा झाली ना की पत्थर, म्हणजे काय म्हणतात, आकाश फाडून देतो. पण तो सत्व बघतो, मात्र सत्व बघतो. भगवंत सत्व बघतो, परीक्षा बघतो. तर हे संत, त्यांचा आचार, विचार, उच्चार ह्याच्यातूनच, त्यांचं वागण्यातूनच कळतं. आणि त्यांच्या संघामध्ये राहिलं की आपोआपच उमजलेलं आचरणात आणता येतं.
समजलं खूप. पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाया घालू नका, असं म्हणता म्हणता अर्धा ग्लास पाणी राहिलेलं फेकून दिलं होतं. आचरण, हे आचरण खूप महत्वाचं. त्यामुळे संतांच्या संगतीमध्ये आपल्याला ह्या 8-9 गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्या आनंदाचं स्थळ आहे. किती उदाहरणं छान देतात. अशाने श्रीमंत आहेत. श्रीमंत कसे आहेत ते? आनंदाचे स्थळ, विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निज तृप्ती, भक्तीची फलश्रुती, समाधानाचे मंदिर, विवेकाचे भांडार. विवेक, सरासार विवेक, काय करावं काय करू नये, वैराग्यपूर्ण चातुर्यासारखं लक्षण आहे त्यांचं. सायुज्य मुक्तीचं माहेर आणि मोक्षश्रिय अलंकृत, मोक्षाने अलंकृत झालेले, स्वतः मोक्ष आहेत मिळालेला, पण इतरांनाही मिळवून देणारे, म्हणून चक्रवर्ती सम्राटाच्याही पेक्षा श्रेष्ठ असलेले. आम्हाला मुळी ते चक्रवर्ती बनवतात, ह्या जीवाला उद्धार करून असा सम्राट करतात की पुन्हा येणे जाणे नाही. काय भगवंताची खरोखर सद्गुरूंची लीला आहे हो. अहो, अनुभवासारखी गोष्ट नाही. गुळाचं मी खूप वर्णन केलं, खूप निबंध लिहिला गुळावरती. अंधाळा माणूस आहे तो म्हणते गुळ कसा असतो हो, कसा रंग असतो, पिवळा छान असतो, उसापासून काढतात, रस करतात, उकळवतात, मग तो घालतात, अमुक करतात, तमुक करतात. अर्धा तास त्याला लेक्चर दिलं. आणि दुसरा आला तो म्हणला काय होईल, काय म्हणताय तो? नाही म्हणे, तो म्हणते की गुळ कसा असतो मला माहिती नाहीये, म्हणून मी त्याला सगळं सांगितलं गुळ कसा असतो ते. तो आला, त्यांनी गुळाचा खडा मोडला, त्याच्या तोंडात टाकला. चघळल्यावरती तो म्हणाला काय सुरेख आहे गुळ. अनुभव आला. गुळ कसा आहे हे मी निबंध लिहिण्यापेक्षा, लेक्चर देण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा अनुभव आला. आता तो गुळ कसा असतो ते सांगायची गरज नाही, त्याला अनुभव आला. असे हे श्रीमंत, असे हे श्रीमंत आहेत सगळे सद्गुरू आणि संत. स्वतः आनंदी आहेत, आम्हाला आनंदी बनवतात, स्वतः तृप्त आहेत, आम्हाला तृप्ती देतात, स्वतः अखंड समाधानी आहेत. काय म्हणतात त्याला, कुठलंही लक्षणाशिवाय, कुठल्याही कारणाशिवाय तृप्त आहे. कारण ते अखंड त्या भगवंताच्या अनुसंधानातच आहे, ते रूपच झालेले आहेत. एखादा चित्रकार असतो, इतका गुंग होतो चित्र काढून. माझ्या पाहण्यात एक चित्रकार आहे, इतका गुंग झाला होता की त्याला देहभान हरपून, खाण्यापिण्याची काही हे नाही, चहा पिण्याची काही नाही, वेळेचं काही भान नाही. ते सगळं चित्र त्यांनी रेखाटलं आणि काहीतरी मुलं बाजूला फटाके लावत होती, त्याचा फटाक्याचा तुकडा त्याच्यावर उडाला आणि ते सगळं जळून गेलं. वाईट वाटलं असेल खरं म्हणजे. तो म्हणाला मुळीच मला वाईट वाटलं नाही, कारण मी चित्र साकारलं, चित्र काढलं आणि तुम्हाला आवडलं पाहता क्षणी, त्याच्यातच माझा आनंद आहे. ही एक झलक आहे, ही एक झलक आहे. हे व्यवहारातलं उदाहरण आहे, पण आपण थोडं जवळ जाऊ शकतो, काय तो आनंद आहे तो समजू शकतो. आणि म्हणून संतांच्या ह्या वाङ्मयातून आपण संतांची संगत धरावी, सद्गुरूची आज्ञा पाळावी. आपल्याला जर का सद्गुरू असतील आपण केलेले तर फार उत्तम, नाही तर संत आहेतच. तो संत धावत येतो, आपली जशी जशी साधना वाढते तसा तसा त्या संताला ओढ लागते की ह्याला पाहावं म्हणून, आणि तो आपला सद्गुरू बनतो. त्यामुळे चिंता नाही करायची, सगळे संत हे सद्गुरू सारखेच आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कशासाठी आम्ही जन्माला आलो, कोणतं कारण आहे आम्ही जन्माला येण्याला, तर बोलिले जे ऋषी 7 भावे वर्ताया, जे ऋषी मुनींनी सगळ्यांनी सांगितलंय, अनुभवलंय, ते आम्ही अनुभवलं, तुम्हाला अनुभवायला मिळावं म्हणून आम्ही जन्म घेतलाय. आणि म्हणून संतांचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती, आकळावा, आकळावा म्हणजे आचरणात आणावा, समजावा आणि आपल्या आचरणात आकळावा श्रीपती येडे पंथे, असं ज्ञानदेव माऊली म्हणते. समर्थही तेच म्हणतात की संतांच्या संगतीमध्ये राहिलं तर सहजपणे ती कला आपल्याला ते शिकवतात. कारण परब्रह्म तत्व खच्च भरून आहे, पण नाही दिसत ना आम्हाला. आता गुरुला किती कला आहेत आकाशात नाही कळत आम्हाला,
आम्ही म्हणतो छे काही नाहीये, कुठे काय गुरुची नुसतं चालणारी दिसली, ठळक दिसली. पण दुर्बिणीतून पाहिलं, त्या प्रकारच्या दुर्बिणीतून बघितलं तर त्याच्या कला, त्याचे चंद्र दिसतात आपल्याला गुरुचे. मग ती दृष्टी, ती ज्ञान दृष्टी देतात, ती कला शिकवतात, कसं बघायचं ते शिकवतात संत. आणि म्हणून संतांचे उपकार मानावेत तेवढे कमी आहे. सगळ्या संतांनी फार मोठे उपकार केलेत आपल्यावरती. आणि आपल्याला सहजपणे हे पहिलं पार कसं करावं, कसं काय ह्या जन्ममृत्यूच्या बेड्यातून सोडावं, आनंद कसा मिळवावा, कायम तृप्ती कशी राहावी, आपण स्वतः आनंदी राहावं तर आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो. आपण स्वतः अभ्यास करावा, दुसऱ्यांना करायला लावावा. आपण स्वतः तृप्त असावं आणि ती तृप्ती इतरांना द्यावी. हे सगळं संत आम्हाला शिकवतात. आणि म्हणून शेवटच्या ओळीमध्ये ऐशी संतांचा महिमा बोली दे तुकी उणी उपमा. मागच्या वेळात पाहिला, पण काय उपमा द्यायची हो संतांना, सगळे शब्दातीत आहे, शब्दातली कसली उपमा देणार. परा वाणीच्याही पलीकडे असलेले, परेहुनी परता नदींपे विवरता, ऐसे तिथे वर्णन. जयाचे मुख्य परमात्मा प्रगट होये, असे हे संत जे त्रैलोक्याहून वेगळे, तिन्ही लोकांपेक्षा जे वेगळे आहेत, जे वेदश्रुतीशी ना कळे. मग अशी मी मुद्दाम त्या गुळाचं उदाहरण दिलं की वेदांनी खूप सांगितलं हो, असं आहे तसं आहे, अनुभव मार्ग दाखवला, पण अनुभव दाखवणारा संतच आहे. आणि म्हणून तेची दया त्यांनी ओळे परब्रह्मांतरी, ही ओळ महत्वाची. 25वी ओळी फार महत्वाची. तिथे आपल्याला ओळे अंतरात बिंबवता, आणि मग दुसरं कशाची काही पडत नाही गरज. सगळं नसून असल्यासारखं आहे त्यांच्याकडे, आणि आमच्याकडे सगळं असून नसल्यासारखं आहे. कारण मुख्य जे आहे ना परमात्मा, तो आम्ही धरून नाही ठेवलेला, की जो त्यांनी धरून ठेवला. खूप सुंदर सुंदर माया सुद्धा ते सांगू शकत नाही. विचित्र काय मायेची, असं म्हटलंय कारण वरी ओळखी न संगय वस्तूची. वस्तू याचा अर्थ परब्रह्म तत्वावर. समर्थांनी वस्तू ही कुठली वस्तूसाठी नाही, परब्रह्म तत्वाला वस्तू असं म्हटलंय. न संगय वस्तूची माया तिथं अनंताची, संत चोये सांगती. संत चोय सांगतात, संत बरोबर युक्ती शिकवतात, संत दृष्टी देतात, ती ज्ञान दृष्टी प्राप्त व्हावी. म्हणून पुन्हा 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 त्या संतांना शरण जावं, त्यांचा उपदेश मानावा, त्यांची आज्ञा पाळावी, आणि जे जे आपल्याला शक्य होईल तो परोपकार आपल्या हातून घडावा. एवढं बोलून संत स्तवन पूर्ण करते. पुढच्याला तुम्ही सगळे श्रोते त्यांचं स्तवन केलेलं आहे समर्थांनी, ते पाहूया पुढच्या मंगळवारी. वाणीला विराम देते. जे जे काही समर्थांनी बोलवतात आणि दुसरा कहो मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहम भार हा वागवी कोण माता, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य. सद्गुरूंना नमस्कार करून, समर्थांना नमस्कार करून माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.